नमस्कार, मी वेदिका मानसी तानाजी सरतडे. मी आता 8वीमध्ये शिकते. मला वाचलेल्या पुस्तकांपैकी मला शिवाजी कोण होता हे पुस्तक फार आवडले. ह्या पुस्तकाचे लेखक गोविंदा पानसरे हे आहेत. ह्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खूप माहिती आहे. गोविंदा पानसरे यांनी शिवाजी कोण होता हे पुस्तक लिहून 17व्या शतकाचा इतिहास कसा लिहिला जावा आणि महापुरुषांचे चरित्र कसे लिहिले जावे याचा आदर्श वस्तुपाठ इतिहासकार आणि विचारवंत यांना दिलेला आहे. इतिहासातील थोर पुरुषांना वेठीस धरून स्वार्थ साधण्याचा खेळ आपल्या देशात वर्षानुवर्ष सुरू असल्यामुळे या थोर महापुरुषांची नेमकी ओळख करून घेणे गरजेचं आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ साम्यवादी विचारवंत गोविंद पानसरे यांनी शिवाजी कोण होता हे पुस्तक लिहून फार मोठी कामगिरी 22 वर्षांपासूनच बजावलेली आहे. खरं तर हे पुस्तक नव्हे तर ती छोट्याखानी अवघ्या 100 पानांची पुस्तिका आहे. पण त्या पुस्तकातून पानसरे यांनी उभं केलेले शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व चरित्र हे कोणाला 700 पान लिहून जमणार नाही इतकं प्रभावी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल समाजात वेगवेगळ्या प्रकारचे गैरसमज पसरवण्याचं काम सातत्यानं आणि गेली अनेक वर्ष केलं जात आहे. पण त्यांना पानसरे यांनी त्या सर्व गैरसमजांना सज्जड पुराव्यानिशी छेद देत त्यातून हा जाणता राजा कसा सर्व समाजाचा आणि विशेषतः आम आदमीचा राजा होता ते दाखवून दिलं. मुस्लिम धर्माविरुद्ध स्वतःची मते लोकमान्य करण्यासाठी जे कुणी शिवाजीचा वापर करतील किंवा असतील त्यांना ऐतिहासिक बाबींचा जाब द्यावा लागेल. त्यांना मुस्लिम धर्मद्वेष कुठे खपत असेल तर त्यांनी तो स्वतःच्या नावाने खपवावा. त्या मालावर शिवाजीचा शिक्का मारून खपवू नये, तो माल शिवाजीचा म्हणून खपवू नये. तसेच मुस्लिम धर्मीय यांना सांप्रत्याच्या तथाकथित शिवभक्तांच्या कारवया व भाषणे पाहून शिवाजीस ओळखू नये. शिवाजीचा इतिहास पाहावा आणि शिवाजीचा मुस्लिमास धर्मासंबंधित दृष्टिकोन समजून घ्यावा आणि मग काय ते ठरवावे. सामान्यांना शिवाजी महाराजांनी मोठे केले आणि मग सर्वांनीच मिळून एक मोठे काम केले. चांगला विचार सामान्य लोक जेव्हा स्वीकारतात तेव्हा तोच विचार ही एक शक्ती होते आणि ती शक्ती सामान्यांकडून असामान्य कार्य करून घेते. सामान्यांच्या सहकार्याखेरीज व सहभागाखेरीज इतिहासातील असामान्य कार्य घडत नाही. धन्यवाद.